फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मधला प्रॅक्टिकल नंबर 244. मेक ऑप्टिकल फायबर सेटअप टू ट्रान्समिट अँड रिसीव्ह अॅनालॉग अँड डिजिटल डाटा. आपल्याला फायबर ऑप्टिक ट्रेनर किट सेटअप तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल ट्रान्समिट आणि रिसीव्हचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत, उद्दिष्टे पहा. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण अॅनालॉग आणि डिजिटल डेटा प्रसारित करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ऑप्टिकल फायबर ट्रेनर किटची सेटअप तयार करण्यास सक्षम असाल. तुम्ही वेगवेगळ्या विभागातील इनपुट आणि आउटपुट वेव्हफॉर्म पाहण्यास सक्षम असाल. तर हे दोन उद्दिष्टे आपण पूर्ण करणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 244 मध्ये. सुरुवात करूया. त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काही साहित्य लागणार आहे. सो टूल्स, इक्विपमेंट्स आणि इन्स्ट्रुमेंट्स मध्ये तुम्हाला या 4 वस्तू लागणार आहेत. एक म्हणजे तुमचा ट्रेनर किट, ऑप्टिकल फायबर ट्रेनर किट एक सेट. नंतर सीआरओ लागणार आहे 20 मेगाहर्ट्ज पर्यंत ड्युअल ट्रेस प्लस प्रोब त्याच्या बरोबरचा एक नग. ट्रेनिंग टूल किट लागेल एक सेट. डिजिटल मल्टीमीटर विथ प्रोब एक नग. आणि मटेरियल आणि कॉम्पोनंट्स मध्ये काय लागेल, ओएफसी केबल्स लागतील ऍज रिक्वायर्ड, पॅच कॉर्ड्स लागतील ऍज रिक्वायर्ड आणि ओएफसीचा डाटा मॅन्युअल लागेल. तर हे रिक्वायरमेंट्स आहेत. टूल्स, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट्स आणि मटेरियल कॉम्पोनंट्स. आता कार्यपद्धती पाहूया. प्रोसिजर. पहिला टास्क, हा पहिला टास्क आहे अॅनालॉग सिग्नल प्रसारित करण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ऑप्टिकल फायबर ट्रेनर किटची स्थापना. आता तुम्ही काय करणार आहात की ऑडिओ सिग्नल ट्रान्समिट करून ते पाहणार आहात. तर मी डायरेक्टली तुम्हाला या डायग्राम वर दाखवतोय की कसं पहिल्यांदा जोडणी केली जाते. तर याच्यामध्ये बघा, आता काल आपण ह्या कम्प्लीट ट्रेनरचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक विभागाचा आपण अभ्यास कालच्या तासामध्ये घेतलेला आहे. आता इथं आपण काय करणार आहोत की जो दोन कम्युनिकेशन आहे अॅनालॉग आणि डिजिटल, त्याच्यातला पहिला आपण अॅनालॉग कम्युनिकेशनचा अभ्यास करणार आहोत. तर अॅनालॉग कम्युनिकेशन साठी तुम्हाला इथं हा साइन वेव्हचा वापर करावा लागणार आहे. तर 1 किलोहर्ट्जचा साइन वेव्ह सिग्नल तुम्ही या पॅच कॉर्डच्या साह्याने तुम्ही कुठे दिलंय, फोटो एमिटर सर्किटला. तर इथून तुम्ही डायरेक्ट ह्याच्या इनपुटला दिलेला आहे, फोटो एमिटर सर्किटच्या इनपुटला. नंतर फोटो एमिटरचा आउटपुट जो आहे, तर इथून तुम्ही ह्याला फोटो डिटेक्टरला देताय. आता इथं जे हे वापरलेलं आहे तो FC कनेक्टर आहे, हा लक्षात घ्या, स्क्रू टाईप. कालच्या अभ्यासामध्ये आपण बघितलेलं आहे, कालच्या प्रॅक्टिकल मध्ये, की हा स्क्रू टाईप म्हणजे नक्की कसा असतो आणि FC कनेक्टर, फेरोइल कनेक्टर. तर इथं तुम्ही स्क्रूइंग करून त्याला फिट करू शकता. तुम्हाला आता मी प्रॅक्टिकली पण दाखवणार आहे डेमो त्याचा, की कसं फिट केलं जातं. तर हा फायबर ऑप्टिक केबल आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथून ज्यावेळेला तो सिग्नल इथं येणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल विल बी कन्वर्टेड इनटू लाईट सिग्नल. हा फोटो एमिटर प्रकाशामध्ये रूपांतर करणार आहे आणि प्रकाशामधलं रूपांतर केलेला सिग्नल प्रकाश या फायबर ऑप्टिक केबल मधनं वाहणार आहे. नंतर हा सिग्नल कुठे जाणार आहे, फोटो डिटेक्टरच्या इनपुटला. इनपुट मध्ये परत हा सिग्नल, इथं लाईट प्रकाश आला की परत हा फोटो डिटेक्टर काय करणार आहे, त्या प्रकाशाचं रूपांतर परत इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करणार आहे. नंतर इलेक्ट्रिकल सिग्नल डायरेक्टली कुठे दिलंय, एसी अँप्लिफायरला. आणि एसी अँप्लिफायरचा आउटपुट कुठे दिलाय, तुमचा आउटपुटला. आणि आउटपुट तुम्ही कुठे जोडणार आहात, सीआरओला. म्हणजे आउटपुट तुम्ही सीआरओ मध्ये पाहणार आहात. म्हणजे जे तुम्ही ऑडिओ सिग्नल इथं किंवा साइन वेव्ह जे दिलेला आहे, तो अॅनालॉग स्वरूपातला सिग्नल तुम्ही या सीआरओ मध्ये पाहणार आहात. आणि याच्यामध्ये जो कम्युनिकेशन झालाय तो फायबर ऑप्टिक म्हणजे लाईटच्या स्वरूपात प्रकाश आपण पाठवले. आता एकाच किटमध्ये ट्रान्समीटर पण आहे आणि रिसिव्हर पण आहे. तर ही जी प्रोसेस मी तुम्हाला आता सांगितलं, तीच प्रोसिजर इथं या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जो सीआरओ आहे, त्या सीआरओ मध्ये तुम्ही दोन आउटपुट बघणार आहात. एक म्हणजे दोन आउटपुट म्हणजे एक इनपुटचा वेव्हफॉर्म आणि एक आउटपुटचा वेव्हफॉर्म. म्हणजे इनपुटला जो तुम्ही देणार आहात वेव्हफॉर्म, तोच आउटपुटला सुद्धा वेव्हफॉर्म दिसतोय का, सेम तसंच दिसतोय का, ते आपण सीआरओ मध्ये पाहणार आहोत. आता हा एक छोटासा डायग्राम दाखवलेला आहे की प्रोसेस कशी केली जाते. इनपुट सिग्नल, फोटो एमिटर, हा फायबर ऑप्टिक केबल,
फोटो डिटेक्टर आणि तुमचा आउटपुट सिग्नल. आता बघा, आता हा सेटअप बघा कसा केला जातो. हा तुमचा ट्रेनर आहे. तर पहिल्यांदा बघा, तुमचा हा जो 1 किलोवॉटचा सिग्नल साइन वेव्हचा अॅनालॉग सिग्नल इथं सेट केलाय. तुमच्या फोटो एमिटरच्या इनपुटला दिलाय बघा, इथून फोटो एमिटरला. आणि इथला स्विच सुद्धा अॅनालॉग मोडला ठेवायचा आहे. हा स्विच तुमचा अॅनालॉग मोडला असला पाहिजे. नंतर हा फोटो एमिटरचा आउटपुट, आता हे बघा स्क्रू टाईप FC कनेक्टर. आता बघा ते फिटिंग करतात बघा, कसं ते फिरवून फिट करतात पहा, त्याला म्हणतात स्क्रू टाईप. तर कालच्या तासामध्ये तुम्हाला सांगितलेलं की हे फिट करताना स्क्रू टाईप फिटिंग असते. तर बघा ही फिरवून ते टाईट केलं जाते. हा फायबर ऑप्टिक केबल आहे, लक्षात घ्या. ह्याच्यातनं प्रकाश वाहणार आहे. आता हा फोटो डिटेक्टरचा इनपुट आलेला आहे, एमिटरचा आउटपुट. आता डिटेक्टरचा आउटपुट, फोटो डिटेक्टरचा आउटपुट डायरेक्टली कुठे जाणार आहे, AC एम्प्लिफायरला. आता हे झालं कनेक्शन. आता आपल्याला आउटपुट पाहायचं आहे. तर त्याच्यासाठी आता या ठिकाणी बघा, इनपुटचा वेव्हफॉर्म बघायचा आहे. तर हा CROचं कनेक्शन आहे चॅनल 1 साठी. चॅनल 1 ला तुम्ही इनपुट जोडत आहात आणि ग्राउंड जो आहे तो CROचा कनेक्शन दोन्ही इनपुट आणि आउटपुट साठी कॉमन चॅनल 1 आणि चॅनल 2 चा कॉमन जोडणार आहात. आता बघा, हा निगेटिव्ह वायर, काळी वायर जी आहे तो ग्राउंडला जोडलेली आहे. इनपुटचा पण आणि चॅनल 2 चा पण एकत्र जोडलेला आहे. हे बघा, हा दुसरा पण इथं जोडलेला आहे. आणि लाल वायर जी आहे ते या पॅच कॉर्डच्या साहाय्याने आउटपुटला चॅनल 2 ला जोडले. बघा ही लाल वायर. आता या ठिकाणी बघा स्कॅरो दिसते, वरचा बीम इनपुट आहे आणि खालची बीम आउटपुट आहे. आता हे चालू करतात पहा. हे चालू केले की इथं तुम्हाला लाईट दिसेल पहा, हे लाईट दिसते. तर हे चालू झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा प्रोसेस मगाशी मी सांगितलं तुम्हाला, साइन वेव्ह अॅनालॉग सिग्नल फोटो एमिटरला दिले. फोटो एमिटरचा आउटपुट फायबर ऑप्टिक्स मार्फत लाईट प्रकाश फोटो डिटेक्टरला गेलेला आहे. फोटो डिटेक्टर परत त्याचं इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करणार आहे. तो इलेक्ट्रिकल सिग्नल परत या AC एम्प्लिफायरला आणि त्याचा आउटपुट CROला. तर हे दोन्ही इनपुट्स आणि आउटपुट दोन्ही पण दिसतात बघा. वरचा इनपुट आहे, खालचा तुमचा आउटपुट आहे. आणि दोन्हीचे व्होल्टेज सेम या ठिकाणी दिसतात बघा, 2 व्होल्ट. म्हणजे इनपुटला तुम्ही 2 व्होल्ट दिला, आउटपुटला सुद्धा तुम्हाला 2 व्होल्टच मिळते. फक्त जरा उंची जरा कमी दिसते याची. तर तुम्ही इथं या AC एम्प्लिफायरचा गेन पॉट जो आहे तो फिरवून तुम्ही त्याची उंची कमी जास्त करू शकता. तसंच तुम्ही इनपुटची फ्रिक्वेन्सी बदललं की त्याची उंची बघा, दोन्हीची पण उंची बदलते बघा. जसं तुम्ही इनपुटची फ्रिक्वेन्सी बदलाल तर त्याचा इनपुट आणि आउटपुटच्या वेव्हफॉर्म्स मध्ये सुद्धा बदल होते पहा. याची फ्रिक्वेन्सी बदलली की ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा फ्रिक्वेन्सी उंचीमध्ये बदल होत आहे. म्हणजे इथला जो अॅनालॉग सिग्नल तुम्ही देत होता इनपुटला, हा जो अँप्लिट्यूड आहे, म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही अँप्लिट्यूड, इनपुटचा अँप्लिट्यूड कमी जास्त केलं की तुमचा आउटपुट सुद्धा अँप्लिट्यूड कमी जास्त होत होता. तर अशा पद्धतीने तुमचा अॅनालॉग कम्युनिकेशन झालेला आहे. म्हणजे जे तुम्ही साइन वेव्ह दिला तोच साइन वेव्ह तुम्हाला आउटपुटला मिळालेला आहे. अशा पद्धतीनं फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मधला हा पहिला कार्य झालेला आहे. आता दुसरा कार्य पहा, टास्क 2 काय, सेटिंग अप ऑफ ऑप्टिकल फायबर ट्रेनर किट टू ट्रान्समिट अँड रिसीव्ह डिजिटल सिग्नल. आता मगाशी आपण अॅनालॉग सिग्नल बघितला, आता आपण बघूया डिजिटल सिग्नल. सेम ट्रेनर आहे. आता या ठिकाणी अॅनालॉग साठी आपण साइन वेव्ह दिलेलं, आता डिजिटल सिग्नल साठी आपण हे स्क्वेअर वेव्ह जनरेट देणार आहे. स्क्वेअर वेव्ह आउटपुट कुठं देणार आहात, फोटो एमिटरच्या इनपुटला. फोटो एमिटरचा आउटपुट आणि फोटो डिटेक्टरचा इनपुटला मध्ये इथं तुम्ही काय वापरणार, फायबर ऑप्टिक केबल. नंतर फोटो डिटेक्टरचा आउटपुट आता या ठिकाणी बघा डायरेक्टली AC एम्प्लिफायरला न देता आता या ठिकाणी डिजिटल कम्युनिकेशन साठी कंपॅरेटरचा वापर केलेला आहे. इथून कंपॅरेटरचा इनपुटला दिलेला फोटो डिटेक्टरचा आउटपुट
नंतर कंपॅरेटरचा आउटपुट कुठं दिले तुमचा एसी अँप्लिफायरच्या इनपुटला, आणि मग एसी अँप्लिफायरचं आउटपुट तुम्ही सीआरओ मध्ये बघणार आहात. म्हणजे हे जे तुम्ही इनपुटला देणार आहात तेच तुमच्या आउटपुटला मिळते का ते बघायचं. म्हणजे हे डिजिटल सिग्नल देणार आहात, तर डिजिटल आउटपुट मिळते का ते पाहायचं आपल्याला. तर या ठिकाणी मगाशीच मी तुम्हाला सगळ्याचं कार्य सांगितलं. आता कॉम्पॅरेटर या ठिकाणी एक्स्ट्रा मध्ये काय आहे, परत कालच्या तासामध्ये सांगितलेलं तुम्हाला प्रत्येक विभागाची माहिती. कंपॅरेटर मध्ये काय होणार आहे की अनवॉन्टेड फ्रिक्वेन्सीज किंवा हाय फ्रिक्वेन्सीज घालवण्याचं काम हा कंपॅरेटर करणार आहे. नको असलेले फ्रिक्वेन्सीज आणि हाय फ्रिक्वेन्सीज किंवा जास्त उंची झालेला असेल त्याला शेप मध्ये आणण्याचं काम हा कंपॅरेटर करणार आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्झॅक्टली प्रत्येक विभागाचे वेवफॉर्म्स तुम्हाला दाखवणार आहे. एक्झॅक्टली हिता आल्यानंतर परत ह्याच्या आउटपुटला कसा वेवफॉर्म तयार होतो, तर अजून एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की इथं खरोखर तो वेवफॉर्म तो विभाग हा कंपॅरेटर विभाग किंवा पीएलएल विभाग कसा कार्य करतो. तर आता ह्याचा एक व्हिडिओ बघूया डिजिटल लिंकचा. सेम ट्रेनर आहे. आता बघा मगाशी आपण इथं दिलेलं, आता इथला डिजिटल आउटपुट एमिटर फोटो एमिटरच्या इनपुटला, आणि इथला जो सिलेक्टर स्विच आहे तो डिजिटलला ठेवायचा आहे. सिलेक्टर स्विच मोड डिजिटलला ठेवायचा आहे. हा जो फंक्शन हा जो स्क्वेअर वेव्ह आहे तो आपण इथं दिलेला आहे फोटो एमिटरच्या इनपुटला. आता बघा परत फायबर ऑप्टिकचा वापर केला, फॉरवर्ड ऑप्टिक केबलचा. एफसीस केबल आहे बा, फिट केला बघा स्क्रूइंग करून. एमिटरचा आउटपुट डिटेक्टर सर्किटला, फोटो डिटेक्टरला. नंतर ह्याचा आउटपुट तुम्ही कुठे जोडणार आहात, कंपॅरेटरला. फोटो डिटेक्टरचा आउटपुट कंपॅरेटर सर्किटला, कंपॅरेटरच्या इनपुटला, कम्प्युटरचा इनपुटर जोडला. नंतर कंपॅरेटरचा आउटपुट तुम्ही कुठे जोडणार आहात, एसी अँप्लिफायरला. याचा आउटपुट तुम्ही इथं एसी अँप्लिफायरच्या इनपुटला. आणि ह्याचा आउटपुट तुम्ही सीआरओ चॅनल 2 ला, आणि इथला इनपुट जो आहे तो चॅनल 1 ला. तर हे दोन्ही जोडून घेतात बघा. आता हा आउटपुट साठी हा पॅच कॉर्ड जोडलाय. आता हे इनपुट साठी चॅनल 1 साठी हा सीआरओ जोडून घेत आहेत. चॅनल 1 साठी हा इनपुट आहे, आणि इथं कॉमन ग्राउंड. आता हा चॅनल 1 साठी इनपुट दिलाय. आणि इथं ग्राउंड पहा, ग्राउंड इथं जोडलाय, निगेटिव्ह वायर, ब्लॅक वायर. आणि हे आउटपुट साठी चॅनल 2 ला. हे पहा, वरचा तुमचा चॅनल 1 म्हणजे इनपुट आहे, आणि खालचा चॅनल 2 म्हणजे आउटपुट आहे. तर हे डिजिटल सिग्नल आता हे चालू केल्यानंतर पहा, चालू केलाय, लाईट दिसते इथं बघा. दोन्हीकडे पण डिजिटल सिग्नल झालेत. जे तुम्ही इनपुटला दिलेत तेच आउटपुटला मिळाले बघा. आणि दोन्हीचं पण आउटपुट व्होल्टेज जे आहे तुम्ही पाहू शकता, दोन्हीचं पण जवळपास सेम आहे. वेवफॉर्म्स जे आहेत सेम दिसतात. तर ह्याची उंची कमी जास्त करता येते, बँडविड्थ कमी जास्त करता येते, गेन कमी जास्त करता येते, फ्रिक्वेन्सी कमी जास्त करता येते. तर ते कंपॅरेटरच्या साईनने बघा, याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त होते. आउटपुटची फ्रिक्वेन्सी बघा जरा चेंज होत्या. याची रुंदी कमी जास्त होते पहा, इथं बघा रुंदी कमी जास्त होते. आता समजा तुम्ही साइन वेव्ह दिला, फक्त इनपुट चेंज केलं, तर इनपुट तुमचा साइन वेव्ह आला. मगाशी डिजिटल होता, आता साइन वेव्ह आला. स्क्वेअर वेव्ह होता मगाशी, आता साइन वेव्ह आला. पण तो आउटपुट तुमचा बघा काय आहे, स्क्वेअर वेव्ह आहे. कशामुळे, तर कंपॅरेटर तुम्ही तसंच ठेवलंय. तर कंपॅरेटर काय करते, थोडक्यात ते सेम वेवफॉर्म तसंच स्क्वेअर वेव्ह मध्ये ठेवते, म्हणजे तुम्हाला आउटपुट मिळताना स्क्वेअर वेव्ह मिळते. अशा पद्धतीनं इनपुटची इनपुटचा व्होल्टेज आणि आउटपुटचा व्होल्टेज आता इथं सेट केले बघा. इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज जवळपास एकच आहे, 5 व्होल्ट आणि 5 व्होल्ट. फक्त तुम्ही इनपुटचा वेवफॉर्म बदलला. कंपॅरेटर मुळे काय होतंय, आउटपुट कंपॅरेटर मुळे तुमचा आउटपुट जो स्क्वेअर वेव्ह तसाच जनरेट होत आहे.
अशा पद्धतीनं डिजिटल कम्युनिकेशन मध्ये सुद्धा बघितलं की इनपुटला स्क्वेअर वेव्ह दिला की आउटपुटला सुद्धा तुम्हाला स्क्वेअर वेव्ह आउटपुट मिळते. चा वापर करून अँप्लिट्यूड मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन दर्शविण्यास सक्षम असाल. ओएफसी ट्रेनर किटचा वापर करून वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन दर्शविण्यास सक्षम असाल. आणि तिसरा उद्देश आहे ओएफसी ट्रेनर किटचा वापर करून पल्स रुंदी म्हणजेच विड्थचे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन दर्शविण्यास सक्षम असाल. तर हे 3 उद्दिष्टे आहेत. तर हे प्रॅक्टिकल्स आपण पुढे डेमोच्या स्वरूपात करणार आहोत. त्याला साहित्य लागणारं साहित्य आहे टूल्स इक्विपमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स मध्ये ऑप्टिकल फायबर ट्रेनर किट विथ इन्स्ट्रक्शन मॅन्युअल एक सेट, सीआरओ लागणार आहे 0 to 50 मेगाहर्ट्जचा, तो पण ड्युअल ट्रेस, कारण 2 वेव्हफॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतील इनपुटचा आणि आउटपुटचा, प्लस प्रोब्स एक नग, ट्रेनिस टूल किट एक सेट, डिजिटल मल्टीमीटर विथ प्रोब्स एक सेट. आता या ठिकाणी मायक्रोफोन लागेल एक सेट, लाऊडस्पीकर लागेल एक सेट, AM FM सिग्नल जनरेटर लागेल एक सेट. नंतर मटेरियल आणि कॉम्पोनंट्स मध्ये लागेल ओएफसी केबल एक नग, पॅच कॉर्ड्स लागतील जसे लागेल तसे रिक्वायर्ड ॲज रिक्वायर्ड, ओएफसी डाटा मॅन्युअल. तर हे तुम्हाला असे साहित्य लागतील. आता हे AM FM सिग्नल जनरेटर कशासाठी लागणार आहे, मायक्रोफोन लाऊडस्पीकर, ते पुढे लक्षात येईल. आता पहिला टास्क, पहिलं कार्य काय तुमचा, सेटिंग अप ऑफ एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन युझिंग ओएफसी ट्रेनर किट. तर या ओएफसी ट्रेनर किटच्या साहाय्याने तुम्ही पहिला हा कार्य करणार आहात. आता ह्याच्यामध्ये बघा, आता मी हे पुढं का ढकलतोय, कारण हे सगळे जे स्टेप्स मी सांगतोय हे डायरेक्टली मी तुम्हाला या डायग्राम वरच दाखवतोय आणि सेम तेच स्टेप या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, आता फक्त इथं काय की ट्रेनर मध्ये हा विभाग नाहीये आता, आणि ह्याचा व्हिडिओ पण आपल्याकडे नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही इथं समजून घ्यायचं आहे. त्याचा पुढचा जो आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि पल्स विड्थ मॉड्युलेशन हे तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. फक्त आता अँप्लिट्यूड मॉड्युलेशन जो आहे तो फक्त मी तुम्हाला या पिक्चरच्या स्वरूपात दाखवणार आहे. तर याच्यामध्ये फक्त काय की या ट्रेनर किट मध्ये अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचा विभाग नाहीये, इथं फक्त फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि पल्स विड्थ मॉड्युलेशनचाच फक्त विभाग आहे. या ठिकाणी अँप्लिट्यूड मॉड्युलेशन तुम्हाला बाहेरून त्याची सोय करावं लागणार आहे एक्सटर्नली. मग या ठिकाणी तो AM FM सिग्नल जनरेटर मगाशी आपण जे साहित्यामध्ये बघितलं, हा जो AM FM सिग्नल जनरेटर, तर याच्यामध्ये तुम्हाला त्या AM मॉड्युलेटेड सिग्नल मिळणार आहे. तर तो सिग्नल जनरेटरचा वापर इथं इनपुट देण्यासाठी करायचा या ट्रेनर किटला. इथं तुम्ही ते सिग्नल्स AM मॉड्युलेटेड सिग्नल या फोटो एमिटरच्या इनपुटला देणार आहात. नंतर फोटो एमिटरचा आउटपुट या फायबर ऑप्टिक केबलच्या साहाय्याने पुढे त्या फोटो डिटेक्टरच्या इनपुटला देणार आहात. फोटो डिटेक्टरचा आउटपुट परत तुम्हाला या ठिकाणी एक AM डिटेक्टर सर्किट लागणार आहे, जे तुमच्या ह्या विभागामध्ये जो आता जे आपण ट्रेनर बघितलं ह्या याच्यामध्ये नाहीये, ते तुम्हाला सोय करावं लागणार आहे त्याच्यासाठी एक्सटर्नली. तर बाकीचे दुसरे ट्रेनर्स, वेगवेगळे ट्रेनर्स असतात त्याच्यामध्ये याचा उपयोग सोय केलेली असते. परत ह्या AM डिटेक्टरचा आउटपुट मग तुम्ही डायरेक्टली AC एम्प्लिफायर हा विभाग त्याच्यामध्ये आहे, त्याच्या इनपुटला दिला की त्याचा मग आउटपुट डायरेक्टली तुम्ही तिथं आउटपुट चेक करू शकता. म्हणजे काय होणार आहे की तुमचा अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल हा फोटो एमिटर काय करणार आहे, त्याच्या प्रकाशामध्ये रूपांतर करणार आहे. लाईट मध्ये रूपांतरित केलेलं फायबर ऑप्टिक केबल मधून तो प्रकाशाच्या स्वरूपात ते वाहून जाणार आहे. ते सिग्नल्स वाहून गेल्यानंतर फोटो डिटेक्टर त्याला रिसिव्ह करून त्याचं परत प्रकाशाचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतर करणार आहे. आता तो अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड इलेक्ट्रिकल सिग्नल आहे, त्याच्यातनं आपल्याला फक्त ऑडिओ सिग्नल पाहिजे. मग ऑडिओ सिग्नल फक्त मिळण्यासाठी AM डिटेक्टरचा आउटपुट केलेला आहे. मग ऑडिओ सिग्नल किंवा अॅनालॉग सिग्नल फक्त आउटपुटला जाणार आहे आणि त्याचं परत अँप्लिफिकेशन केलं जाईल. AC स्वरूपातला म्हणजे साइन वेव्ह स्वरूपातला आहे, म्हणून त्याला AC एम्प्लिफायर वापरायला तो एम्प्लिफाय करणार आणि तो वेव्हफॉर्म तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही इथं आउटपुटला CRO जोडणार आहात. अशा पद्धतीनं अँप्लिट्यूड मॉड्युलेशनची प्रोसेस केली जाते. तर हे प्रोसेस तुम्ही आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि पल्स विड्थ मॉड्युलेशन साठी डायरेक्टली तुम्ही प्रॅक्टिकलच्या स्वरूपात पाहू शकता. दुसरं कार्यामध्ये बघा तेच आहे सेटअप ऑफ फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन युझिंग ओएफसी ट्रेनर किट. आता इथं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन कसं केलं जाते तुम्हाला पाहता येईल डायरेक्टली व्हिडिओच्या स्वरूपात. त्याच्यासाठी पहिल्यांदा कनेक्शन पाहून घ्या. तर हे जोडताना कसं जोडले गेले पहा की तुमचं आता
जो सिग्नल आहे 1 किलोहर्ट्जचा सिग्नल साइन वेव्ह मधला तुम्ही कुठे देणार आहात फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटरला. म्हणजे हा सिग्नल इथं येणार आहे 1 किलोहर्ट्जचे सिग्नल, इथं हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, आतमध्ये ऑसिलेटर सर्किट आहे, दोन्हीचं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन या विभागामध्ये होणार आहे. आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल काय होणार आहे, हे सिग्नल्स तुम्ही फोटो एमिटरच्या इनपुटला देणार आहात. मग फोटो एमिटरच्या इनपुटला दिला की हा फोटो एमिटर काय करणार आहे, त्या फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नलला प्रकाशामध्ये रूपांतर करणार. प्रकाशामध्ये रूपांतरित केलेलं सिग्नल ह्या फायबर ऑप्टिकच्या साह्याने त्या प्रकाश याच्यातनं वाहणार आहे आणि प्रकाश कुठे जाणार आहे, फोटो डिटेक्टरच्या इनपुटला. परत फोटो डिटेक्टर इनपुट काय करणार आहे, त्याला प्रकाशाचं रूपांतर परत इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करणार आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतरित केलेलं सिग्नल कुठे दिले, कंपॅरेटरला. आता कंपॅरेटर तुम्हाला सांगितलंय, कंपॅरेटर काय करणार आहे की तो त्याचा आउटपुट तुम्ही इथं घेतलेला आहे कंपॅरेटरचा आउटपुट. तर ह्याच्यामध्ये जेवढे नको असलेले फ्रिक्वेन्सीज आणि हाय फ्रिक्वेन्सीज आणि जास्त उंचीचे सिग्नल्स घालवण्याचं काम हा कंपॅरेटर करणार आहे आणि प्रॉपर सिग्नल तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड जवळपास ह्या PLL म्हणजे फेज लॉक्ड लूप डिटेक्टरच्या इनपुटला जातात. आता ह्याचं काम काय की जवळपास हा FM डिटेक्टरचं काम करतं. म्हणजे जे तुमचा ऑडिओ सिग्नल आहे, म्हणजे तुम्ही हा जो साइन वेव्ह सिग्नल दिलाय तो जवळपास तोच सिग्नल इथं तयार करायचं काम हा PLL डिटेक्टर सर्किट करतो. म्हणजेच तुमचा ऑडिओ सिग्नलच्या स्वरूपात, म्हणजे इथं तुमचा समजा पल्सच्या स्वरूपातले सिग्नल्स आलेले असतील. आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन जो आहे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन कसं केलं जाते पहा. त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन जो विभाग आहे तो आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये तो मॉडेल आहे सायनटेक 2502 हा फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन फायबर ऑप्टिक केबल आहे, CRO आहे. आता स्टेप बाय स्टेप बघूया. तर आता पहा, इथून तुम्ही इनपुट सिग्नल देणार आहात साइन वेव्हच्या स्वरूपात. 1 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी सिग्नल तुम्ही देणार आहात आणि हे तुम्ही कुठे देणार आहात, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन विभागाला. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन होणार आहे त्याचं. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन सिग्नल्स मॉड्युलेटेड सिग्नल पुढे तुम्ही या फोटो एमिटर विभागाला देणार आहात. फोटो एमिटर विभागामध्ये काय होणार आहे, जो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल जे आहे त्याचं रूपांतर प्रकाशामध्ये केलं जाणार आहे. ते करतानाच त्याच्या अगोदर इथं तुम्हाला इनपुटला सिग्नल जो आलेला आहे तो प्रकाशाच्या स्वरूपात रूपांतर होणार आहे आणि या फायबर ऑप्टिक केबलच्या साह्याने तुम्ही फोटो डिटेक्टरच्या इनपुटला देणार आहात. फोटो डिटेक्टर काय करणार आहे, परत त्या प्रकाशाचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करणार आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतरित केलेलं सिग्नल कुठे दिलंय, कंपॅरेटर सर्किटच्या इनपुटला. कंपॅरेटर सर्किटच्या इनपुटला दिलेला आहे इलेक्ट्रिकल सिग्नल. आता कंपॅरेटर सर्किट काय करणार आहे, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल, नको असलेले सिग्नल, अनवॉन्टेड नॉइज हे सगळं घालवण्याचं काम तो कंपॅरेटर करणार आहे. परत हे PLL डिटेक्टर तो महत्वाचं काम काय करणार आहे की त्याच्यातला जो ऍक्च्युअल शेप आहे, आकार आहे तो तयार करणार आहे किंवा एक फ्रिक्वेन्सी डिटेक्टरचं काम काय करणार आहे हा फेज लॉक लूप डिटेक्टर. या ठिकाणी तुमचा जवळपास साइन वेव्हच्या स्वरूपातला वेव्हफॉर्म तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, पण तो जवळपास हाय फ्रिक्वेन्सी सुद्धा असणार आहे त्याच्यात मॉड्युलेटेड सिग्नल. त्याच्यातला प्युअर AC साइन वेव्ह सिग्नल हा लो पास फिल्टर तयार करणार आहे. लो पास फिल्टर फक्त लो फ्रिक्वेन्सी सिग्नल फक्त पुढे घालवणार आहे आणि हाय फ्रिक्वेन्सी ब्लॉक करणार आहे आणि शेवटी तो सिग्नल ऍम्प्लिफाय करण्यासाठी AC ऍम्प्लिफायरला देणार आहात आणि त्याचा आउटपुट तुम्ही ह्या CRO मध्ये बघू शकता. तर हा चॅनल 1, इथं चॅनल 1 आहे, इकडे चॅनल 2 आहे, वरती चॅनल 1 खाली चॅनल 2 आहे. आता तुम्ही प्रत्येक विभाग या ठिकाणी बघा, आता तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक विभागाचा आउटपुट तुम्हाला CRO मध्ये पाहायला मिळेल. तर हा वरचा जो दिसतोय हा इनपुट वेव्हफॉर्म आहे आणि खाली जे येतो आउटपुट जे आता त्यांनी काढलाय तर तो आता तुम्हाला बघायला मिळेल की प्रत्येक विभागाचा वेव्हफॉर्म कसा मिळतोय. म्हणजे आता इथं बघा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल पल्स ट्रेनच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या, हे बघा हे पल्स ट्रेनच्या स्वरूपात. म्हणजे जसं तुम्ही हिची उंची आणि फ्रिक्वेन्सी बदलताय तसंच हिची उंची फ्रिक्वेन्सी बदलते. लक्षात घ्या, याच्या उंची आणि फ्रिक्वेन्सी बदलला की पल्स ट्रेनची फ्रिक्वेन्सी बदलते.
म्हणजेच अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल, सॉरी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल तुम्ही आता बघितलं. नंतर एमिटर सर्किटच्या इथं सुद्धा आलेला सिग्नल सुद्धा जवळपास तेच तुम्हाला मिळणार आहे. जवळपास तीच फ्रिक्वेन्सी सिग्नल मिळते बघा. पण तो हे ह्याच्यामध्ये लाईट असणार आहे, हे तुम्हाला आता बघता येणार नाहीये. आता इथं डिटेक्टरचा आउटपुटला तुम्हाला काय मिळणार आहे, परत तोच इलेक्ट्रिकल सिग्नल, त्याच्यात नॉईज आहे बघा, आणि त्याची उंची बघा जास्त दिसते, आणि प्लस त्याच्यात डिस्टर्बन्स दिसते जास्त मगाच्या सिग्नल पेक्षा. आता त्याच्यात उंचीमध्ये बदल आणि आवाज जो आहे अनवॉन्टेड सिग्नल तो कॅम्पॅरेटर त्याला घालवणार आहे, आणि तो वेफॉर्म बघा बरोबर थोडासा शेप घेतोय, आकार घेतोय बरोबर, नॉईज पण गेला आणि त्याचा आकार पण व्यवस्थित घेतलेला आहे. आता हा पल्सच्या स्वरूपात आहे, आपल्याला वेफॉर्म या स्वरूपात पाहिजे, तर त्याचा आकार बदलण्याचं काम आता हा PLL करणार आहे पहा. तर इथं तुम्ही आउटपुटला बघा कसा वेफॉर्म तुम्हाला मिळतो बघायला. या ठिकाणी जोडल्यानंतर पहा बरोबर त्याचा आकार बदलला बघा, मगाशी पल्स ट्रेन होते, तर आता इथं वेफॉर्म बघा जरा साइन वेव्हच्या स्वरूपात. आता हा अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल सारखा दिसतो, पण तसं नाही येते. आता त्याच्यात सुद्धा बरेच हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल आहेत. आता प्युअर फक्त ऑडिओ सिग्नल म्हणजे वरचा जो सिग्नल आहे बरोबर त्याच्यासारखा सिग्नल तुम्ही तोच इनपुटला दिलेला आहे, तो तसाच दिसतोय. आता आउटपुटला तसाच मिळतोय नाही बघतोय आपण. आता लो पास फिल्टरच्या आउटपुटला बघा जवळपास सेम तसंच सिग्नल वरच्या सारखा सिग्नल हे दिसतोय. आता इथं कसं आहे की हा कमी शक्तीचा सिग्नल आहे, आता ह्याची शक्ती वाढवायची आहे, ह्याला अँप्लिफाय करायचंय, म्हणून ह्याला आता शेवटी कुठं दिलेलं आहे, या AC अँप्लिफायरला. आता इथं तुम्हाला उंची वाढलेली दिसणार आहे, म्हणजे बरोबर ह्याच फ्रिक्वेन्सी किंवा ह्याच इनपुटच्या सिग्नल सारखाच तुमचा आउटपुट सिग्नल दिसणार आहे बघा. ऑटो सेट केलाय त्यांनी बघा. तर हे दोन्ही तुम्हाला एकसारखेच आउटपुट मिळत आहे, म्हणजे इनपुट जो सिग्नल आहे सेम तुम्हाला आउटपुटला मिळत आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीनं तुमचा हा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल तुम्ही पाठवल्यानंतर तुम्हाला अशा इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल एकसारखंच तुम्हाला आउटपुटला मिळतं. अशा पद्धतीनं फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल तुम्ही कम्युनिकेशन या फायबर ऑप्टिकच्या साहाय्याने करू शकता. तर या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन केल्यानंतर कशी प्रोसेस केली जाते ते आपण बघितलं. आता पुढे बघूया तिसरा टास्क, टास्क 3 सेटिंग ऑफ पल्स विड्थ मॉड्युलेशन अँड डिमॉड्युलेशन युजिंग OFC ट्रेनर किट. आता याच्यामध्ये सुद्धा याचे स्टेप्स लिहिले मी डायरेक्टली तुम्हाला इथे दाखवतो. आता या ठिकाणी बघा मगाशी आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन साठी हा विभाग वापरला फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचा. आता आपण जे बघणार आहोत हा पल्स विथ मॉड्युलेशन साठी हा विभाग वापरणार आहोत आपण. आता तुमचं साइन वेव्ह अॅनालॉग सिग्नल बघा ह्या पल्स विथ मॉड्युलेशनच्या इनपुटला देणार आहोत. ह्याचा आउटपुटला तुम्हाला पल्स विथ मॉड्युलेटेड सिग्नल अँप्लिट्यूड सिग्नल असणार आहे. पल्स विथ मॉड्युलेटेड सिग्नल अँप्लिट्यूड सॉरी पल्स विथ मॉड्युलेटेड सिग्नल असणार आहे. त्याचा आउटपुट तुम्ही कुठे दिलाय, फोटो एमिटर सर्किटच्या इनपुटला. फोटो एमिटर काय करणार आहे, त्याचं प्रकाशामध्ये रूपांतर करणार आहे. प्रकाशित रूपांतरित सिग्नल तुमच्या या फायबर ऑप्टिक केबल मधनं पुढे फोटो डिटेक्टरच्या इनपुटला जाणार आहे. फोटो डिटेक्टर परत त्या प्रकाशाचा इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतर करणार आहे. इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतर केल्यानंतर फक्त इथं आता कम्पॅरेटर सर्किटचा वापर केलाय. इथं तुमचा हा जवळपास FM डिटेक्टर आहे, म्हणून फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनच्या वेळेलाच याचा वापर केला. पल्स विथ मॉड्युलेशनला डायरेक्टली ह्याचा सिग्नल डायरेक्टली ह्या लो पास फिल्टरला दिलाय. लो पास फिल्टर डायरेक्टली प्युअर साइन वेव्ह तयार करणार आहे. लो फ्रिक्वेन्सी सिग्नल तुमची ही लो फ्रिक्वेन्सी सिग्नल 1 किलोहर्ट्झ ची सिग्नल आहे, म्हणजे इथं तुम्हाला फक्त 1 किलोहर्ट्झ ची सिग्नल आउटपुट मिळणार आहे. आणि हे याची शक्ती कमी असल्यामुळे ते अँप्लिफाय करण्यासाठी डायोड ह्या AC अँप्लिफायरच्या इनपुटला दिलेला आहे. आणि मग आउटपुट तुमचा अँप्लिफाईड सिग्नल मिळणार आहे, आणि जवळपास सेम सिग्नल याच्या इनपुट सारखाच आउटपुटला सिग्नल मिळणार आहे. तर हे तुम्ही व्हिडिओच्या स्वरूपात बघू शकता. तर ह्याचा व्हिडिओ आहे का बघूया, सेम तसंच आहे. तर या ठिकाणी बघा स्टेप बाय स्टेप मगाशी मी जसं सांगितलं त्या पद्धतीनेच हे जोडून घेत आहे. आता हा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मगाशी वापरलेला, आता हे वापरणार नाही, आता हा वापरणार आहोत आपण. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन सिग्नल इथं वापरणार आहोत. सॉरी पल्स विथ मॉड्युलेशनचा वापर करणार आहोत. पल्स विथ मॉड्युलेशनचा विभाग वापरणार आहोत. तर आता तुमचा जो 1 किलोहर्ट्झ सिग्नल आहे तो तुम्ही याच्या इनपुटला दिला. याचा आउटपुट पल्स विथ मॉड्युलेटेड सिग्नल फोटो एमिटरला दिलेला इनपुटला. या फायबर ऑप्टिक केबल मधनं प्रकाश तुमच्या या फोटो डिटेक्टरला दिलाय. फोटो डिटेक्टरचा आउटपुट तुमचा इलेक्ट्रिकल सिग्नल कम्पॅरेटरला दिलाय.
कम्पेटरचा आउटपुट लो पास फिल्टरच्या इनपुटला, कम्पेटरचा आउटपुट लो पास फिल्टरचा आउटपुट एसी अँप्लिफायरला आणि एसी अँप्लिफायरचा आउटपुट तुम्ही सीआरओ ला जोडणार आहात. तर इथं सुद्धा तुम्ही प्रत्येक विभागाचा इनपुट पाहू शकता. याच्यामध्ये पहा, आता हा इनपुट आहे वरचा, हा खाली आउटपुट जोडलेला आहे चॅनल 2 ला. आता या ठिकाणी बघा पल्स विड्थ मॉड्युलेशन, पल्स विथ मॉड्युलेशन. तर इथं तुम्हाला दिसेल बघा, हे पल्स विथ मॉड्युलेशन, पल्सच्या स्वरूपात, पल्स ट्रेनच्या स्वरूपात हे पल्स विथ मॉड्युलेशन आहे. हे बघा, हे पल्स विड्थ मॉड्युलेशन म्हणजे पल्सच्या रुंदीप्रमाणे ह्याची रुंदी कमी जास्त होते. आता जरा चित्र ही जरा आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला दिसत असेल. पल्स विड्थ म्हणजे पल्सची रुंदी कमी जास्त होते, त्याप्रमाणे ते मॉड्युलेशन झाले. त्याच्या इनपुटला पण सेम तसंच वेफॉर्म मिळणार आहे. आता कम्पॅरेटरच्या आउटपुटला बघा कसं वेफॉर्म मिळतंय, म्हणजे बरोबर आकार, अनवॉन्टेड नॉइज हे सगळं गेलेलं आहे त्याच्यामधनं. हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जे असतील, उंची जास्त असतील, तर ते सगळं घालवून बरोबर आकार तयार झालेला आहे. परंतु तुम्ही इनपुटला दिलेला साइन वेव्ह आहे, साइन वेव्हच्या स्वरूपात, म्हणजे वरची जो इनपुट सिग्नल आहे तो साइन वेव्हच्या स्वरूपात आहे, तो आउटपुटला पाहिजे. तर तुमचा तो आहे तो लो पास फिल्टरच्या आउटपुटला मिळणार आहे. आता लो पास फिल्टरच्या आउटपुटला बघा, आता या ठिकाणी लो पास फिल्टरच्या आउटपुटला तुमच्या जवळपास साइन वेव्हच्या स्वरूपातला वेव्हफॉर्म मिळणार आहे. पण तो या ठिकाणी त्याची उंची शक्ती कमी आहे, आता त्याला अँप्लिफिकेशन करावं लागणार आहे. अँप्लिफिकेशन साठी तुम्ही एसी अँप्लिफायरला देणार आहात. एसी अँप्लिफायर काय करणार आहे, त्यांची उंची वाढवणार आहे आणि इनपुट सारखीच फ्रिक्वेन्सी तुम्हाला, इनपुट सारखीच वेव्हफॉर्म तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जो इनपुटला सिग्नल दिलाय तेच तुम्हाला आउटपुटला सिग्नल मिळतोय पहा. अशा पद्धतीनं पल्स विथ मॉड्युलेशन सुद्धा करून तुम्ही इनपुटला जे सिग्नल दिलेलं तेच तुम्हाला आउटपुटला मिळालेलं आहे.